अंगलाने वेगळा येथे ना जातपात कर्म, येथे ना जातपात कर्म। अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। तो दोस्तों इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करिए। बहुत ही भारी कुश्ती होने वाली है दोनों भी पहलवानों की, जो आपको नजर आ रहा है जो जामनेर कुश्ती दंगल में आपको पूरी जानकारी आपको हम देने वाले। गिरीश महाजन साहब आपको गिरोड के अंदर देख रहे हैं कुश्ती दंगल में, ये देखिए सामने जो आपको दिखाई दे रहा है। तो इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में भाइयों में आपने शेयर करना चाहिए। लास्ट तक बने रहे हमारे साथ कुश्ती में दोस्तों। एक पंढरपूर गाव जंबूया दीपा माझी, एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखो विठ्ठल पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखो विठ्ठल पाटील त्याचे नाव। खऱ्यातना विठ्ठलासारखे तुम्ही तो उभे राहिले आणि आज जामनेरकरांना अखंड खानदेशाला आज सोन्याचा दिवस उजाडला। धन्य आज सोन्याचा दिनो, वृक्ष अमृताचा दिनो, आज सोन्याचा दिवस उजाडला। अनेक पैलवानांचं दर्शन झालं। पैलवानाच्या रूपानं आपण बजरंगबलीला बघत असतो। पुढच्या कुस्तीचे पैलवान प्रकाश बनकर मध्ये देवानी घडवलेला रत्न म्हणजे माऊली जमदाड्या, जाधव सर आणि युवराज तत्याकेचे खऱ्या अर्थानं हे मैदान फार मोठा आकर्षणाचा विषय ठरला बर का। अनेक मोठ्या जोडची पैलवान आता निवृत्तीच्या दिशेने लाखो रुपये देऊन सुद्धा ही पैलवान पुन्हा कपडे काढणार नाही बर का। आता काही त्यांचा मोजकाच काळ या कुस्तीसाठी देणार, नंतर आपापल्या पद्धतीने कोणी वस्तारकी करणार, कोणी वेगवेगळ्या मार्गाने अनेक चांगले उपक्रम करणार। आणि म्हणून ती फेसबुकवरती बघायला मिळेल परंतु लाईव्ह बघायला मिळणार नाही। यातली अनेक पैलवान पुढच्या काळामध्ये निवृत्त होणार आहे। आणि खऱ्या अर्थानं ते देवाने घडवलेली ही दोन पैलवान आहे। हो, जब जमीन पर आसमां से, जब जमीन पर आसमां से खुदा भी देखता होगा, ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा, ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा। मंत्री साहेब फुरसतीच्या वेळामध्ये देवाने घडवलेली पैलवान बर का। हो, तन भी सुंदर मन भी सुंदर, तन भी सुंदर मन भी सुंदर, बनाने वाला कितना खूबसूरत होगा। तन भी सुंदर मन भी सुंदर, बनाने वाला कितना खूबसूरत होगा। इस मिट्टी को मत छोड़ यारो, अपना जीवन सफल होगा। या लाल मातीला तुम्ही फार मोठं करण्याचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे। त्याचं समाधानाचं तेज आता तुमच्या चेहऱ्यावरती झळकाय लागलेलं आहे। त्यांच्या मनोमन वाटायला लागलं गे माय भू तुझे मी फेडीन पंग सारे, गे माय भू तुझे मी फेडीन पंग सारे। आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे, आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे। आई तुझ्या पुढे मी, आई तुझ्या पुढे मी अजून येताना, शब्दात सोड माझ्या हळूच तपाना, शब्दात सोड माझ्या हळूच तपाना। खऱ्या अर्थानं महादेव साहेबांनी जाणलं कशामध्ये पुरुषार्थ आणि मूर्धमती आहे। हो, नाथ कुस्तीचा प्राण व्यसन मुक्तीचा, नाथ कुस्तीचा प्राण व्यसन मुक्तीचा, खेळ मस्तीचा महाजन साहेब, खेळ मस्तीचा नाथ कुस्तीचा नाथ केला पण वाया नाही गेला। गिरीश भाऊ महाजन साहेबांचा, गिरीश भाऊ महाजन साहेबांचा बोल बजरंगबली की। आवाज आला नाही बर का। जो देवाचं नाव घेणार नाही पुढच्या जन्मात मुक होणार बर का। नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची। ताबा मात्र माऊली जमदाडीने घेतला। देवाचं नाव घ्यायला कंजूसी करू नका, मोठ्या इच्छेने घ्या। ओ, राजा रावणाची लंका 2:53 हनुमंतानी जाळून टाकली। तुमचं आमचं काय खरं आहे? आपली पॅन्ट कवा करून पडन सांगता येत नाही। देवाचं नाव मोठ्या प्रांजळ मनानं घ्या। बोल बजरंगबली की, सियावर रामचंद्र की, छत्रपती शिवाजी महाराज की। हो, अवघाची रंग एक झाला, रंगी रंगाला श्रीरंगा।
सर्व वातावरण कुस्तीमय झालं. मध्यंतरी एक गाणं निघलं होतं बर का, महाजन साहेब, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, परंतु आता सगळ्याला पैलवान झाल्यासारखं वाटायला लागलं. परंतु तसं होत घेतो आपल्याला माशाच्या जन्माला जावं लागणार तेव्हा भरलेला. माऊली जगदाडीनं ताबा घेतला स्पर्धेचा, जितेंद्र पैलवानाचा. माऊलीच्या मगर मिठीतून निघणं सोपं ना, निघण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो तो जितेंद्र पैलवान. जबरदस्त कुस्ती चालू आहे. मोनू कुमार पहलवान अंदर चले, मोनू खुराना, बाबर पहलवान आप भी अंदर में आए. आणि खऱ्या अर्थानं या लाल मातीच्या कुस्तीच्या आखाड्यातून आज राजकीय आखाड्यामध्ये फार मोठं नाव आणि कर्तृत्व असणारे गिरीश भाऊ हे सुद्धा एकेकाळी महान मल्ल होते. त्यांनी सुद्धा कुस्तीचा काळ गाजवलेला आहे. गुड्डू भाऊ, सन्मान्य गुड्डू भाऊ आहे माझे अध्यक्ष तालीम संघ धुळे, यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 500 रुपये बक्षीस आणि महाराष्ट्र चॅम्पियन या जिल्ह्याच्या कीर्ती मुकुटातला अस्सल आणि मानाचा चुरा पैलवान दत्ताबाई महाराष्ट्र पोलीस यांनी सुद्धा 200 रुपये बक्षीस दिलेला आहे. मी आपला धन्यवाद आहे. आणि सुरेश जाधव चिंचोलीकर यांना सुद्धा 500 रुपये बक्षीस जाहीर झालेला आहे. जबरदस्त कुस्ती चालू आहे. मानवी वाघ सिंहाची ही झुंज चालू आहे. मानवी वाघ सिंह एकमेकावरती तुटून पडायला लागलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं मला फार मोठा आनंद होतो. हिंद केसरी रोहित पटेल साहेब, मी तुमची कुस्ती युद्धवीर राणा बरोबर फुरसुंगीला पुण्यात बघितली 2012 साली, 2015 साली चितपिटीने विजय मिळवला या रोहित पटेलना. त्यावेळेस मी कुस्ती समालोचन शंकरांना पुजारींचं ऐकलं आणि गुरुवारी मानलं. तेव्हापासून आदर्श घेतला आणि गेल्या 2 वर्षापासून कुस्ती कॉमेंट्रीला सुरुवात केली हनुमंत जन्मोत्सवापासून. आणि खऱ्या अर्थाने या खानदेशाला अनेक संधी मला देत गेले. पिलकोडला शाळगाव बगलीला अनेक फार मोठे मैदान होतात. या खानदेशामध्ये कुस्ती वाढवण्याचे काम ही मंडळी करत आहे. आणि फार मोठ्या जुन्या पैलवानांचा इतिहास सांगितला गेला. 1969 साली मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातले स्वर्गीय हरिश्चंद्र मामा बिराजदार महाराष्ट्र केसरी गेला. तमाम भारतीयांची छाती अभिमानाने फुलून गेली. राष्ट्रगीत गायला गेला असा जयदेप्यमान इतिहास. काय सांगितलं, उत्तर भारताचं एक वादळ महाराष्ट्रावर चालून आलं. पुढची कुस्ती बोलवा. धरील त्याला पडत मोनो खुराना पहलवान अंदर चले, बाबर पहलवान आप भी अंदर चले. बाबर पहलवान आपकी कुस्ती लगना मांगता है. धरील त्याला पडत चालला, जोड कळाला गेली. स्वर्गीय हिंद केसरी 1964 चे मानकरी बळदेव मानेनं निश्चय केला मला स्वतः लंगोट आता काढावं लागतो की काय. परंतु नाव पुढे आलं हरिश्चंद्र बिराजदार. आणि कुस्ती ठरल्या गेली 11 जानेवारी 1977 ला बेळगाव मुक्कामी. कुस्ती शौकीन वर्ग फार मोठा जमला. दिल्लीच्या वादळाला कोण रोखणार. नाव पुढे आलं हरिश्चंद्र मामा बिराजदारचा. आणि तारीख ठरली 11 जानेवारी 1977 ला बेळगाव मुक्कामी. डोंबिवलीवरती हरिश्चंद्र मामा बिराजदारांनी महाबली 70ला 4 मिनिटात हिट केलं असा जयदेप्यमान इतिहास या लाल मच्छीचा हरिश्चंद्र मामा बिराजदारांचा. ते वादळ रोखलं नाही तर शमवलं सुद्धा बरं का हरिश्चंद्र मामा बिराजदारांनी. पुढे गोकुळ वस्ताद तालमीला वस्ताद म्हणून काम ते पैलवान सुद्धा घडवले. अशी गोकुळ वस्ताद तालीम टाइमिंग गेला 2 मिनट का टाइम दिए दोस्तों. कुस्ती करा पैलवान. पैलवानाची किंमत त्याच्या नावात असते, त्याच्या डावात असते. धरील तुझा डाव, करेल तुझा डाव. हो, करणाराची वाव आहे, बघणाऱ्यांची वाव आहे. डोळ्याचा पारणा फुटणारा, डोळ्याचा पारणा फुटत चाललेला, काळजाचा ठोका चुकवणारी समोर कुस्ती चालू आहे. हो, आखाड्यावरती एक राष्ट्रीय विजेता पैलवान
बाबर पहलवान हाथ ऊपर कीजिए। बाबर पहलवान टाळी वाजवून स्वागत करा। आणि हिंद केसरी मोनोख्रोन अशी कुस्ती होणार। हो, ताबा मात्र माऊलीनं घेतलेला। काही सुद्धा घडतंय बर का। कच्च्या दिलाची असतील तर जरा जपून बसा, नाहीतर वाटायला बर का। बरेच लोक बॅरिगेटला लागलेली आहे। काही सांगू कशी गोळी सुटावी तशी कुस्ती अंगावर येऊ शकते। आपलं नाम रोशन करा पहलवानजी। आणि कुस्ती बरोबरीत सोडवलेली आहे। टाळ्या करा, दोघांसाठी टाळ्या करा। कुस्तीचा अंत बघायचा नसतोय, कलात्मकता बघायची असते। वाघासारखी लढली दोन्ही पोरं वाघासारखे आणि कुस्ती बरोबरीत सोडवली। पुढची कुस्ती सुरेश जाधव सरांनी घ्यावी। कुस्ती अतिशय जबरदस्त आहे। दोन्ही पहलवान उत्तर भारतीय, गोरा गोमटा दिसाय देखना। बाबर पहलवान हाथ ऊपर। तो दोस्तों, जामनेर कुश्ती दंगल के बहुत से वीडियो हमने बनाए हुए। ये जोड़ आधी हो गई, आपने देखे वीडियो में। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करना चाहिए। अजंता न्यूज़ को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। जितने भी वीडियो हमने बनाए हुए एक एक करके अपलोड करेंगे अजंता न्यूज़ पे आपके लिए।